नमस्कार मित्रांनो, आलो शेतामध्ये गाय राणीन बारके कारूट घेऊन आलोय. लावले तर चरायला लागले तर 2 दिवस पाऊस असल्यामुळं शेतामध्ये आणले नाहीत. काल काय पोळा होता, पोळ्यामुळं पण आणले नाहीत आणि 2 दिवस झालं पाऊसच उगाला नाही. आज गाय घेऊन आलोय. आपा बैलगाडी मी घेऊन गेला तिकडं. बैल म्हैस आणि 2 वासरं घेऊन गेलाय. अजून भरपूर यायला लागली. गायला चराई सवय असल्यामुळे घरी कुठे पण खाणं झालती. त्याला म्हणलं शेतामध्ये घेऊन जावं. मालकीन पण येणार आहे. गवत घास कापून ठेवणार आहे. पुन्हा आपा जाता जाता बैलगाडीमध्ये घास घेऊन जाते. हो ए का मारे राणी मोने मस्त चरायला 2 दिवस गाय निशी जाजावली आणि कराल ती घरी शेडमध्ये. सारखं 24 तास शेडमध्येच होती. पावसामुळे पण बाहेर काढली नव्हती. कुठी पण खाणं झाली ती. ज्वारीची कडब्याची घासाची गुळी पण टाकलं तरी चराई सवय लागल्यामुळं म्हणून लवकर चालतो. 9 वाजता आलो शेतामध्ये. आता 11 वाजलेत. इथं चरती तर चरू द्यायची. हाय बघा काही सोयाबीन खायला लागली. पाऊस पण लय पाऊस पडलाय तर पण भरत आले. तळ्याला किती पाणी आले. पाणी वाहिलेलं आहे अजून. आता भरपूर चालू झाली. अजून येते पाऊस. लांब तळ्याला पाणी आलं. थोडं राहिले फक्त भरायला. आता जगवायची गायन पण जायची घरी घेऊन. कारोळी राणीला पण चरायची सवय लागल्यामुळं ती पण कुठे खाणं झालती. मालकीन पण पावसाच्या आधीच येणार आहेत. घास गवत काढून ठेवणार आहेत. रस्त्यावर आणून जाता बैलगाडीमध्ये टाकता येते. आलो घरी. गाय वासरं बांधलेत. जळण फोडायचे. पाऊस पण उगाला तर आणले 2 लाकडं फोडून घ्यायचे. मोठी कुऱ्हाड ती आणली. फोडतं लाकडं. मालक शेतात गेलते. घरी आलेच म्हणलं एवढं जळण द्या पडून. आभाळ आले भिजते. निवाऱ्याला ठेवावं लागते. चुली पुढे हे होत नाही. धूर लागते. जळत नाही चांगलं. फोडून घेऊन झाकून ठेवायचे चावळती. एका जागी ढीक मारून झाकून ठेवायचे चावायला. वाळलेले एकीकडे काढायचे. जरा ओलं आहे ओलं ठेवायचे. एकीकडे वाळलेलं झाकून ठेवायचे. स्वयंपाक करायचा. वाळलेलं बाजूला टाकायचे. ढिगारा लावून ठेवायचा वाळलेलाचा. ओलं बाजूला ठेवून जरा ऊन पडलं तर टाका म्हणलं वाळू द्यावं. झालं गाव करायचं. आता ताडपत्री टाकून करून दुसरं खात्याला चावावं जरा ते द्यायचं. टाकायला भिजत नाही मग. पाहिजे निवारा
लागतं त्याच्यावरून टाकून घेते चांगल्यापैकी. झाकायचं, स्वयंपाक करून घ्यायचं. तयारी करायची.